बेळगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये ह.ब.प. मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणाऱ्या श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाची माहिती देण्यात आली। हे गुरुकुल प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती, गुरुकुल परंपरा पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी बांधले जात आहे। इथे पारंपरिक ज्ञान, नैतिक मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण यांचे संगम साधण्यात येणार असून प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारातून घेतली गेली आहे। स्वामीजींनी पत्रकार परिषदेत या उपक्रमामागील दृष्टिकोन मांडताना सांगितले की आजच्या पिढीत देशभक्ती, शिस्त आणि धर्मनिष्ठा जागृत करण्याची आवश्यकता आहे। शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांचे नेतृत्व आणि राष्ट्रभक्ती हे युवकांसाठी मार्गदर्शन ठरू शकते। श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलची स्थापना इथून मला वाटतं 60 किलोमीटरच्या अंतर हळयाळामध्ये घेत आहे। श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल तुमच्या समोर पत्रिका आपण दिलेलीच आहे, त्याच्यामध्ये आहे। मग ह्या गुरुकुलमध्ये आपण काय करणार आहोत? या गुरुकुलमध्ये आधुनिक पद्धतीनं स्कूल पण राहील, ते कन्नडा मीडियम असू दे, इंग्लिश मीडियम असू दे, आणि त्याच्याबरोबर अनेक मुलांना संस्कृत वेद अध्ययन, उपनिषद अध्ययन, त्याच्याबरोबर संस्कृत अध्ययन, संगीत अध्ययन, योगा अध्ययन, आणि त्याच्याबरोबर अनेक जे काय महापुरुष होऊन गेलेत आमच्या भारत देशामध्ये, त्या महापुरुषांचं चरित्र, ते कसं वागून गेलेत इत्यादी आपले छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, बसवादी शरण, आदिगुरु शंकरादी अशा महापुरुषांचं चरित्र पण त्या ठिकाणी सर्व मुलांना ते आपण संक्षेपमध्ये सांगण्याचं हे करणार आहे। म्हणजे त्या मुलांना शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची जोड, संगीत शिक्षणाची जोड, योगाची जोड, जेणेकरून मनुष्य कुठल्याही प्रकारे कुठल्याही पद्धतीने कमतरता त्या मुलांना असू नये अशा व्यवस्थेसाठी आम्ही तिथं करत आहे गुरुकुल। व त्या ठिकाणी मुलांना अन्न, वस्त्र इत्यादींची पण जोड राहील। त्यामुळं ते गुरुकुलची आवश्यकता असल्यामुळं आपण ते गुरुकुल करत आहे। आणि प्रश्न उठेल की गुरुकुलचं नाव असंच का म्हणून, श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल का नाव ठेवला, असं पण कदाचित प्रश्न उठू शकतात। श्री हरी हे पांडुरंगाचं नाव आहे। श्री म्हणजे जे बी विष्णूचे जितके बी अवतार आहेत, दशावतार, मग त्या दशावतारांचे जे बी शिष्य भक्त, जसं उदाहरण हनुमानजी आहे, ते पण त्या हरी ह्याच्यामध्येच येतात। त्यामुळं हरी आमच्या आराध्य असल्यामुळं आम्ही ते ठेवलेलं आहे। हरी म्हणजे जो पापाचा विनाश करण्याची ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, पापम हरणम करोती ती हरी, पापाचा हरण करण्यामध्ये ज्याची क्षमता आहे, दुःखाचं हरण करण्यामध्ये ज्याची क्षमता आहे, त्याला हरी असं संबोधन केलेलं आहे। म्हणून तिथं पहिला आम्ही हरी ठेवलेला आहे। नंतर दुसरं लाईन आहे छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे असे सामान्य व्यक्ती नव्हते, तुम्हाला माहितीच असणार। छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाला माहिती नाहीये, ऑलमोस्ट जगत्तालाच माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते आणि कोण होते। काही आढळतं त्यांच्याविषयी, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी। समर्थ रामदास त्यांच्याविषयी खूप सुंदर सांगतात, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा। एक एक वाक्यामध्ये जर विस्तार करत गेलं तर एक एक प्रवचन देऊ शकतो आपण, एक एक तास, 2-2, 3-3 तास इतकं सामर्थ्य। सकळ सुखाचा केला त्याग, करुणी साधीचे जो योग, राज्य साधनाचे लगबग कैसे केली, इत्यादी असे अनेक, मला फार चांगलं आवडतंय त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीचं, की म्हणतात की परोपकाराची या राशी। छत्रपती शिवाजी महाराज केवळ स्वतःसाठी जगले नाही। छत्रपती शिवाजी महाराज, परमार्थ शब्दाचा अर्थ तोच आहे, परमार्थ, स्वार्थ वेगळा आणि परमार्थ वेगळा, आणि पुरुषार्थ वेगळा। पुरुषार्थ वेगळा, स्वार्थ वेगळा आणि परमार्थ वेगळा आहे। स्वार्थ म्हणजे केव्हा आपण स्वतःसाठीच विचार करत, स्वतःच चिंतन करत, स्वतःसाठीच कमवणारा तो स्वार्थ आहे। परमार्थ म्हणजे केव्हा पण दुसऱ्याचं, आपल्याबरोबर दुसऱ्याचं बी कल्याण व्हावं, आपल्याबरोबर दुसऱ्याचं बी उद्धार व्हावं, आपल्याबरोबर दुसरा बी सुखी व्हावं, असा जो चिंतन करतो त्याला परमार्थ किंवा परमार्थी म्हणतात। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व्यावहारिक सत्तेमध्ये मास्टर असले तरी परमार्थिक सत्तेचे बी मास्टर होते।
ते परोपकाराचे मास्टर होते. म्हणून म्हणतात की समर्थ परोपकाराची या राशी उदंड घडती जया घडले जयाची तयाचे गुण महत्वासी तुळला कैसी. म्हणजे कुणाशी पण त्याची तुलना करता येत नाही असे राजे. आमच्या भारत देशामध्ये जे बी नारींना सन्मान नव्हता, स्त्री वर्गांना अत्यंत दुःखी होते काही काळामध्ये, त्यांना सन्मान देऊन एक लेवलला घेऊन येणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज बी जे बी काय बाउंड्री भारत देशाच्या बाउंड्रीवर म्हणा किंवा जे काय समुद्रामध्ये का नाव फिरतात, बोटिंग फिरतात, त्या नौकेचे महानायक म्हटलं तर, तज्ज्ञ किंवा संशोधक म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज. भारत देशाचं एक वैभव म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज. सनातन धर्माचा एक वैभव म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज. परोपकाराचे राशी, परोपकाराचं वैभव म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज. इतकंच नवं, विश्वाचे एकमेव नायक म्हटलं कोण, कोण भारताचे असतील, कोण वेगवेगळ्या देशाचे नायक असतील, परंतु एकच नायक असा कोण सांग म्हटला इडी विश्वाचा, तर आम्ही सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज विश्वनायक होते. कुठल्याही प्रकारची गलती त्यांच्यामध्ये जीवनामध्ये घडलेली नाही. कधी पण परमार्थासाठी, साधू संतांच्या उपकारासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या धर्मासाठी काम केले. म्हणून आम्ही त्यांचं नाव ठेवलंय, दुसरं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल. यांचं नाव काय म्हटलं तर, त्यांचं नाव घेतलं तरी मनुष्याच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं आम्ही त्यांच्या पावलानं पाऊल ठेवून जावं, आम्ही पण त्यांच्या मार्गाने जावं, म्हणून येणाऱ्या भविष्यातल्या युवकांना, गुरुकुलामधल्या युवकांना त्यांचं गायडन्स, त्यांचं चरित्र हेच त्यांना दिशा दाखविणारं होईल, म्हणून आम्ही त्यांचं नाव ठेवलेलं आहे. या कार्यक्रमात स्थानिक नेते, शिक्षण तज्ज्ञ, आध्यात्मिक साधक आणि पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. सर्वांनी स्वामीजींच्या या कार्याचा आणि युवकांसाठीचा भव्य दृष्टिकोनाचे कौतुक केले. हे गुरुकुल हल्ल्याळ येथे बांधले जात असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ इनग्राम, बेळगाव.